संतांची भूमी आणि पुरोगामी विचारांची परंपरा जपणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यानं पुन्हा एकदा सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा आदर्श राज्यासमोर ठेवलाय। पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार येथे पांडुरंग प्रासादिक दिंडीच्या पंढरपूर प्रस्थान सोहळ्यात हिंदू मुस्लिम ऐक्याचे अत्यंत हृदयस्पर्शी दर्शन घडलं। दिंडी प्रस्थानच्या वेळी मुस्लिम बांधवांनी कोणताही दिखावा किंवा औपचारिकता न ठेवता वारकऱ्यांच्या खांद्यावर भगवी पताका अभिमानानं वाहिली। एवढंच नव्हे तर दिंडीत सहभागी झालेल्या हजारो वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची प्रेमानं व्यवस्थाही करण्यात आली होती। हा क्षण उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करून गेला। कान्हूर पठार हे गाव अनेक वर्षांपासून सामाजिक सलोख्याचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं। येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि जुम्मा मस्जिद एकमेकांच्या शेजारी असून दोन्हीही वास्तूंची एकच भिंत सामायिक आहे। विशेष म्हणजे ज्या पटांगणातून दरवर्षी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान होतं त्याच पटांगणातून मोहरमच्या ताबुतांची मिरवणूक सुद्धा निघते। अनेक दशकांपासून सुरू असलेली ही परंपरा गावातील धार्मिक सौहार्दाची जिवंत साक्ष आहे। यंदाही जुम्मा मस्जिद आणि कान्हूर पठार येथून दिंडीचं स्वागत करण्यात आलं। मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांचा मनापासून सत्कार केला। सर्वांना फराळाचं वाटप केलं। मस्जिद पासून मुख्य चौकापर्यंत संपूर्ण मार्गावर फुलांची उधळण करत वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी केली। श्रद्धा, प्रेम आणि माणुसकीने भरलेले हे दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते। यानंतर कान्हूर पठारच्या मुख्य चौकात सुधारणावादी विचारवंत पैगंबर शेख यांचं प्रवचन आयोजित करण्यात आलं होतं। प्रवचनानंतर मुख्य चौकात पारंपरिक अश्वरिंगण पार पडलं। वारकऱ्यांनी फुगडीचा आनंद घेत विठ्ठल नामाचा गजर करत दिंडीने पिंपळनेरकडे प्रस्थान केलंय। धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन माणुसकी हाच खरा धर्म हा संदेश कान्हूर पठारकरांनी आपल्या कृतीतून दिला। आजच्या काळात समाजात सलोखा, परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपणाऱ्या अशा घटना केवळ कौतुकास्पदच नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहेत। या कार्यक्रमासाठी मकबूल शेठ इनामदार, निजामभाई इनामदार, शमशुद्दीन इनामदार, चांदभाई इनामदार, चांद शेठ इनामदार, युसुफ इनामदार, नियाज इनामदार, फिरोज इनामदार, शम्मू इनामदार, अब्बास मुजावर, राजू इनामदार, कयूम सय्यद, रेहान इनामदार, हमीद अत्तार, अमजद सय्यद, तौफिक तांबोळी, अरबाज सय्यद, दाऊदभाई सय्यद, रेहान इनामदार, बादशाह इनामदार, उस्मान भाई सय्यद, शौकत इनामदार, नौशाद इनामदार, भाऊसाहेब दमडे, दमा ठुबे, राजाराम ठुबे, बाजीराव नवले, संजय ठुबे, राहुल ठुबे, गोकुळ मामा काकडे, किरण ठुबे, सुरेश गुमटकर, बमन मंदिलकर, सोपान गवळी, संजय व्यवहारे, संदीप ठुबे तसंच कान्हूर पठार येथील समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी कान्हूर पठार या गावामध्ये, कान्हूर पठार हे पारनेर तालुक्यामध्ये असणारं मोठं गाव आहे। या गावामधून आषाढी दिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होत आहे। या प्रस्थानाच्या निमित्तानं गावामधील सर्व समाजाचे लोक, त्यामध्ये मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, कुंभार समाज असेल, तेली समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, या सर्व समाजाचे लोक उत्स्फूर्तपणे सहभाग घेतात। आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून या ठिकाणी या गावाकडे पाहिलं जातं। या कान्हूर पठार गावाच्या नावाची जी नोंद आहे ती औरंगजेब बादशाह त्यावेळेस पूर्वी कान्हूर पठार येथे आले होते, त्यावेळेस त्यांनी उल्लेख केला होता की हा नूर आहे, त्याच्यामुळे या गावाला कान्हूर पठार हे नाव या ठिकाणी पडलेलं आहे। अतिशय सुंदर दिंडीचं नियोजन सर्व वारकरी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या वारकऱ्यांना, दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व समाजाच्या लोकांना ग्रामस्थांच्या वतीने लाख लाख अशा शुभेच्छा देतो। या ठिकाणी दिंडीसाठी गावातील सर्वच लोकांनी या ठिकाणी त्यांचं जे फुलाची पाकळी आहे ही या ठिकाणी दिलेली आहे। त्यामध्ये डॉक्टर असोसिएशन असेल किंवा पतसंस्था असतील, बँका असतील, दूध संस्था असेल, यांनी प्रत्येकाने आपला आपला हिस्सा या ठिकाणी खांद्यावर घेऊन या दिंडीसाठी भरपूर मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे। विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की कान्हूर पठारमध्ये मुस्लिम आणि हिंदू यांचं जे ऐक्य आहे हे ऐक्य या ठिकाणी मंदिराची आणि मस्जिदाची भिंत ही शेजारी आहे। एकाच भिंतीला दोन्ही मंदिरे आहेत। हे उत्तम उदाहरण या गावचं या ठिकाणी आहे, असं या ठिकाणी विशेष उल्लेख मी आपणा सर्वांच्या समोर करतो। या निमित्तानं दिंडीमध्ये सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांना, ग्रामस्थांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। आज या ठिकाणी संत निळोबाराय पायदिंडी सोहळ्यानिमित्त, प्रस्थानानिमित्त हिंदू मुस्लिम ऐक्य सालाबादप्रमाणे प्रस्थानाच्या निमित्तानं
मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी दिंडीला नाश्ता व सर्व कार्यकारी जे आहेत पांडुरंग मंदिराचे यांचा सर्वांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। तसेच महाराष्ट्राचे समतावादी विचारवंत पैगंबर शेख यांचे विचार ऐकण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। पांडुरंग मंदिर आणि जुम्मा मस्जिद हे दोन्ही मंदिरे यांची दोघांची भिंत एकच आहे। जशी त्यांची भिंत एक आहे तशी आमची हिंदू मुस्लिमांची मनाची भिंत एक आहे। याच्यामध्ये काहीही अंतर नाही। हा आमच्या तमाम महाराष्ट्र व पूर्ण भारतामध्ये हा एक चांगला संदेश आहे का याच्यामध्ये कोणाचाही काही भिंत नाही, तिथं भिंत एक आहे। त्याच्यामुळे आमच्या मनाची सगळ्यांची भिंत एक आहे। हाच या दिंडीच्या प्रस्थानानिमित्त मी कान्हूर पठार मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी आव्हान करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी पारनेरमधील कान्हूरमध्ये आम्ही आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर अनुभव या ठिकाणी भेटला की मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी दिंडीचं स्वागत आणि त्यांची सेवा केली गेली। एवढं पूर्णपणे समर्पण भाव जो आहे तो मला त्याचा जो एक अनुभव आहे, एक अंदाज जो आहे तो या ठिकाणी मिळाला की मुस्लिम समाजाने फुलांचा वर्षाव केला। त्या ठिकाणी कीर्तनकार लोकांनी त्या ठिकाणी मशिदीमध्ये येऊन जे आहे ते लोकांना मार्गदर्शन केलं, लोकांसाठी नाश्त्याची सोय केली, घोड्याचं रिंगण वगैरे इथपर्यंत जे आहे ते समाविष्ट होणं ही सोपी गोष्ट नाही आहे। या ठिकाणी आमचे सहकारी अब्बास मुजावर यांनी मला बोलवलं आणि लोकांच्या समोर जे आहे ते प्रवचन करण्याची देखील संधी दिली आणि लोकांनी त्याला एवढा सुंदर प्रतिसाद दिला की या भूमीमध्ये खरंच शिव फुले शाहू आंबेडकरी आणि संतांचे विचार हे किती खोलवर रुजलेले आहेत याचा खरं तर अनुभव आला। आपण महाराष्ट्रामध्ये सांगतोय की एका ठिकाणी धर्मांध शक्ती ज्या आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत आणि त्याला काहीतरी रोगप्रतिबंधक जो आहे तो इलाज केला पाहिजे असं म्हटलं जातं। मात्र मला असं वाटतं की त्या सर्वांनी ज्यांना त्याच्यावर काम करायचं आहे त्यांनी या गावामध्ये एकदा भेट द्या आणि या गावामधून दोन्ही समाज, हिंदू मुस्लिम दोन्ही समाजांकडून मार्गदर्शन घ्या आणि ह्या जो गावाचा आदर्श आहे तो महाराष्ट्रामधल्या साधारण 4000 पेक्षा जास्त गाव आहेत त्या सर्व गावांनी घेतला पाहिजे असं मी या ठिकाणी सांगतो।